आता येऊया पहिला महत्त्वाचा प्रोडक्ट, रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करतोय. सांगा, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं चांगलं की वाईट? काय वाटतं? चांगलं किती लोकांना वाटतं? वाईट किती लोकांना वाटतं? थोड्याफार लोकांना वाटतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठली गुंतवणूक चांगली किंवा वाईट नसते, फक्त माझ्यासाठी ती सुटेबल आहे की नाही हे इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत आणि मी रिअल इस्टेटमध्ये एक बंगला घ्यायला चाललोय, होणार आहे का पॉसिबल? नाही, तो माझ्यासाठी सुटेबल नाही आहे. पण माझ्याकडे 50 लाख रुपये आहेत. ओके, माझ्याकडे 50 लाख रुपये आहेत आणि मी इन्व्हेस्ट करायला चाललोय रिअल इस्टेटमध्ये. मला एखादा फ्लॅट घ्यायचा आहे, ज्या फ्लॅटची व्हॅल्यू 80 लाख रुपये तुम्हाला 50 लाखाला मिळतोय. सम रिझन काही असो. आता एक्झाम्पल सांगतो, आमच्या काही प्रॉपर्टीज आहेत पर्सनली माझ्या. मी ज्या प्रॉपर्टी घेतल्या त्या कुठल्याच क्लिअर टायटल नव्हत्या, काही ना काही बोंब असतेच. तर बरं आहे ना, तर मग तुझी व्हॅल्यू कमी होते. तू बी कुठेही जाऊन जाते का बघ. सो मला माहिती पाहिजे मी काय परचेस करतोय. आपण प्रत्येक प्रोडक्टमधनं फायदा आहे, पण जर आपण चुकीच्या वेळी चुकीच्या प्रोडक्टमध्ये एंट्री घेतली तर संपलं. सो कधीही गुंतवणूक करताना तो 100 वेळा तुम्हाला विचार करायचा आहे. आता जर मी एखादा फ्लॅट घेतोय तर काय वाटतं तुम्हाला, चांगला आहे की वाईट आहे? गुंतवणूक म्हणून घराचा विषय सोडून द्या, माझं घर आहे, मी राहतोय, बंगला आहे, फ्लॅट आहे, तुमचं जे काही असेल तिथं तुम्ही राहताय, पण एक्स्ट्रा पैसे आहेत म्हणून मी एक फ्लॅट घेतोय, चांगलं की वाईट? का वाईट? तुमचं घर चांगलं आणि दुसरा फ्लॅट वाईट? काय कारण? काय होतं? गाळ्याचे रेट काय साहेब? गाळ्याचे रेट बघा म्हणजे कळेल, गाळ्याचं भाडं काय हे बघा. फ्लॅट घेणं एक्स्ट्रा चांगलं की वाईट? सगळे कनेक्टेड राहा, नाहीतर झोप येणार. हे काय चाललंय त्यांचं त्यांचं चालू दे, असं व्हायला नको. माझ्याकडे काहीच नाही, मी घेणारच नाही, जाऊ दे म्हणणार. मी झोपतो निवांत, ब्रेक झाला की उठवा. चांगलं की वाईट? एक मतानं आवाज फास्ट आला पाहिजे. वाईट. चांगलं किती लोकांना वाटतं? त्यात महिला वर्ग जास्त असणार आहे काय नाही? स्वतःचा अजून एक फ्लॅट असला पाहिजे. वाईट किती लोकांना वाटतं? मधल्या लोकांचं काय? आमचं बजेट नाही, जाऊ दे, आम्ही ते बोलूच कशाला. माझ्यामुळे इकडे 50-60 लाख रुपये पडलेत असेच फ्लॅट घ्यायला, झाल्यावर बघू. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण फ्लॅट विकत घेतो, एक सर्वसाधारण लॉजिक जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला कळेल. जर आपण एखादा हत्ती पाळतोय तर त्याची सेवा पण करायला पाहिजे. हा गाव सगळं म्हणेल अरे याच्याकडे हत्ती आहे, अरे पण त्या हत्तीला धुवायला लागतं, त्याला खायला लागतं, त्याची सेवा करायला लागते, तर तो आपली सेवा करतो. जसं गाडी घेणं अवघड नाही आहे, पण त्या गाडीला वेळेत धुणं असेल, त्याची मरम्मत करणं असेल, त्याचं सर्व्हिसिंग करणं असेल, हा पार्ट आला. सो जर मी एखादा फ्लॅट घेतोय तर त्याचा मंथली मेंटेनन्स मला त्या सोसायटीला द्यायला पाहिजे. 1000, 2000, 3000, 5,000 पर्यंत, 10,000 पर्यंत आता मेंटेनन्स आहेत. एवढे सगळे CCTV, एवढे सगळे सिक्युरिटी गार्ड, सगळं आम्ही इलेक्ट्रिसिटीची एवढी सगळी सोय, सेपरेट जिम वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी अम्युनिटीज त्या दिल्या जातात. मंथली मेंटेनन्स द्यायला पाहिजे. त्या फ्लॅटची मरम्मत करायला पाहिजे. प्लंबरला बोलवा, पेंटरला बोलवा, डागडुजी करत राहा, हे तर करत बसायला पाहिजे. वेळोवेळी त्याचं क्लिनिंग वगैरे करून घ्यायला पाहिजे. भाड्यानं द्यायला पाहिजे. भाड्यानं द्यायला भाडे करू शोधायला पाहिजे, बरोबर का? त्याची नाटकं सहन करायला पाहिजे. या महिन्यात नाही तर जो पैसे पुढच्या महिन्यात बघू, मग परत फोन करायचा, कामधंदा सोडून, व तेवढं बघा, या महिन्यात गरज आहे, हप्ता तटलाय माझा, बरोबर ना? आणि एवढं करून जर तो 6 महिन्यानं सोडून गेलाच, सेम सायकल रिपीट. एजंटच्या मागं लागा, भाडेकरूंच्या मागं लागा, माझा फ्लॅट द्यायचा, या घ्या, 100 वेळा आपण मागं लागणार. राईट ऑर रॉंग? मग स्वतःचे खिशातनं पैसे द्या आणि टेन्शन ओढवून घ्या, बरोबर आहे? म्हणजे स्वतःच्या खिशातनं पैसे लावले आणि हा त्रास मी अननेसेसरी सहन करतोय. एक बेसिक लेवलला कॅल्क्युलेशन दाखवतो, बघा पडतं का? जे मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारले त्याची एक एक उत्तर हळूहळू मिळत जातील. जागेचे दर मॅक्सिमम 8% वाढतात. मी जनरल स्टेटमेंट करतोय. माझ्या आजोबांनी जागा घेतली होती हे उत्तर नको. तुम्ही आत्ता घ्यायचं आणि चेक करायचं कुठल्याही जागेचे रेट. आता एक्झाम्पल अजून देतो. जास्त माझा व्यवहार कोल्हापूर भागातच होतात. ॲक्च्युली मी सुद्धा रिअल इस्टेटमध्ये काम करतोय. काही अपार्टमेंट्सना आम्ही फंडिंग करतोय. अपार्टमेंट
सोबतच गव्हर्नमेंट प्रोजेक्ट असतील ते पण आम्ही घेतोय. रोड करणे, रस्ते करणे, काहीतरी दिलं तर आपलं गटारी बांधणे आम्ही बांधत राहतो, पैसे द्या आम्ही काही करतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. सो काही मिळालं तर तेही करतो. सो कोल्हापूरमधलं जर तुम्हाला मी बेसिक आयडिया द्यायची झाली तर राजारामपुरीतलेच एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. एका बिल्डिंगमध्ये आत्ता जर फ्लॅट द्यायचा असेल राजारामपुरीमध्ये, राजारामपुरी इज अ प्राईम लोकेशन फ्रॉम कोल्हापूर. ओके, जे कोल्हापूरच्या बाहेरचे आहेत त्यांना मी सांगतोय. जसं तुमच्या गावामध्ये तुमच्या सिटीमध्ये एक हॉटस्पॉट असतो जिथं रेट चांगले असतात किंवा हायर लेवलला रेट असतात. बरोबर बोलतोय ना मी कोल्हापूरकर? राजारामपुरीमध्ये बऱ्या प्रमाणात रेट आहेत. काय रेट चालू आहेत फ्लॅटचे पर स्क्वेअर फूट? 6,000. रेसिडेन्शियल फ्लॅटबद्दल बोलूया. 7,000. 7.5 पण कोणीतरी सांगतो अतिशयानं, 100% सांगतो. सो ॲव्हरेज 6,000च्या आत शक्यतो व्यवहार आता राजारामपुरीमध्ये होत नाहीत. चुकून एखादा होत असेल तर सांगू नका, इथं आहे म्हणून घ्या जाऊ, मी नाही घेणार आहे. 6,000च्या वर 7,000च्या आसपास, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1,000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट मला 70 ते 80 लाखापर्यंत जातो. कारण खरेदीचे 7-8 लाख रुपये घालायला पाहिजेत, किरकोळ आणि कामं करून घ्यायला पाहिजेत. मला तो फ्लॅट ऑलमोस्ट 80 लाखाला जातो. आत्ता राजारामपुरीमध्ये घरी गेल्यानंतर एक काम करायचं, OLX ओपन करायचं, क्विकर ओपन करायचं आणि त्यावर बघायचं रेसिडेन्शियल फ्लॅट इन राजारामपुरी. जुनी प्रॉपर्टी फक्त 10 वर्षापूर्वीची बघायची, तुम्हाला ती 4,000 रेटनं मिळते. किती? जरा मोठ्यानं सांगा. पैसे वाढले काय कमी झाले? कमी झाले. निम्म्या रेटनं जातोय, निम्म्या रेटनं. का? तुमची बिल्डिंग जुनी आहे, ते जरासं लिफ्ट तुमची नाहीच आहे. ती आहे खरं जुन्या प्रकारची लिफ्ट आहे, सोसायटी बरोबर नाही आहे, बिल्डिंगची कंडिशन ठीक नाही आहे. आपण काय विचार करतो, मी 10 वर्षापूर्वी राजारामपुरीत आलतो 3,000 रेट चालू होता, आत्ता 7,000 रेट चालू आहे, डबलपेक्षा जास्त पैसे झाले माझे 7-8-10 वर्षात. नाही झाले. तुमची प्रॉपर्टी जुनी आहे आणि जुनी प्रॉपर्टी एवढी वर्ष पांढरा हत्ती पाळला, त्याची मरम्मत करत राहिला, त्याचं काय? दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, कॅल्क्युलेशन जरा व्यवस्थित बघा, तुम्हाला कळेल. एका फ्लॅटचं मी कॅल्क्युलेशन इथं दिलंय. फ्लॅटची प्राइस आपण पकडून चालू 70 लाख रुपये. इंटरेस्ट रेट किती चालू आहे सध्या? किती टक्के? 8.5 कोण देतं? गेला आता, इंटरेस्ट रेट वाढले साहेब. 9% ॲव्हरेज मिनिमम. सुरुवात आता 10 आणि 11नंच करायला लागले, होम लोनला सुद्धा. भयंकर सुरू आहे सगळं. त्यामुळं 9.5% ॲव्हरेज इंटरेस्ट रेट जातो. नाही गेला तर टर्म्स अँड कंडिशन अप्लाय लिहून 10ला घेऊन जातात. ते तुम्हाला 8.5 सांगतील, ते 10ला घेऊन जाणार म्हणजे जाणार. कॅल्क्युलेशन तुम्ही रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून बघा, ऑटोमॅटिकली कळेल. सो 9.5% जर मी देतोय, टेन्युअर आहे 20 वर्षाचा, तर EMI माझा जातो 65,000, 65,300 वगैरे समथिंग जातो, पण मी राऊंड फिगर 65,000 लिहिले. सो टोटल याला जो मला मिळणारा रेंट आहे तो किती असेल? 10 ते 15,000. 15,000 पेक्षा कोणी रेंट जास्त देत नाहीत. एक 2 BHK फ्लॅटबद्दल मी बोलतोय, नाहीतर माझा लॅविश आहे, मोठा आहे, प्राईम लोकेशनला आहे, एका दुसरं एक्झाम्पल सोडून द्या, कोणीतरी 20,000 देत असेल, पण ॲव्हरेज 10 ते 12,000 13,000 रेंट चालू आहे. यासाठी मला गुंतवणूक किती करावी लागली? 70 लाख. पण तुम्ही गुंतवणूक 70 लाखाची केलेली नाही आहे. गुंतवणूक किती केली? 1,60,00,000 रुपये. कारण मी हप्ते भरतो, महिन्याला घाम गाळतो, हप्ते भरतो. 1,60,00,000 रुपये. मग 10 वर्षानं म्हणायचं नाही मी 70 लाखाला फ्लॅट घेतला होता, 1 कोटीला गेला, 1.25 कोटीला गेला. अरे तुम्ही तो लॉसमध्येच विकला, प्युअर लॉसमध्ये विकला. हे लक्षात घ्या. हे बेसिक नॉलेज आपल्याला असत नाही. आपण एक जनरल स्टेटमेंट करतो, मी 70 लाखाला फ्लॅट घेतला. अरे पण 70 लाखाला स्टॅम्प ड्युटी भरली, 77 लाख रुपये ते झाले. फ्लॅटची मरम्मत केली, ते आकडे तुम्ही लिहून नाही ठेवले आणि डायरेक्ट 5-7 वर्षांनी मी 1 कोटीला विकला. पण भरताना तुम्ही 1,60,00,000 रुपये भरताय. लोनचं टेन्युअर असतं ते तुम्ही पूर्ण करता. दर वर्षाला फ्लॅटचा फाळा भरता, मेंटेनन्स भरता. बरोबर आहे का चुकीचं आहे? त्यामुळं फ्लॅटमध्ये जी तुम्ही गुंतवणूक करताय ती सगळ्यात डेंजरस आहे. फ्लॅटमध्ये, अपार्टमेंटमध्ये जो काही ज्यूस असतो ना, तो सगळा बिल्डरनं काढून घेतलेला असतो. आम्ही त्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये इंटरेस्ट दाखवण्याचं काही वेगळं कारण नाही, हेच कारण. मिळतायत आपण घेऊया. हां सर माझ्याकडे जमीन आहे, हां चालू कर, JV मी घेतो, इंजिनियर लावतो, पैसा माझा लावतो, अपार्टमेंट वर्षभरात तयार होत आहेत, माझा शेअर मला, तुझा शेअर तुला, संपला विषय. एवढ्या सिंपल लॉजिकवर आम्ही काम करतोय. क्लिअर आहे? एक सिंपल एक्झाम्पल लक्षात घ्या.
1 गुंठ्याची जागा असते, हार्डली 2-3 कोटी रुपये व्हॅल्यू होते त्याची. त्याच्यामध्ये एखाद दुसऱ्या कोटीमध्ये अपार्टमेंट उभा राहतं, त्याचं व्हॅल्युएशन डायरेक्ट 15 कोटीला जातं. आता मी असं म्हणणार नाही की एकदम चिल्लर काम आहे ते, असंच गेला अपार्टमेंट उभा केला लगेच उभा राहिलं, नाही, टेन्शन आहे त्याला. बऱ्याच ठिकाणी पैसे चारायला लागतात, सगळे उद्योग आहेत, हे काय सुटलेलं नाही भारताला, पैसा चारणं आणि या सगळ्या गोष्टी त्या चालूच आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जरी मेहनत असली तर त्यातनं रिटर्न खतरनाक आहे. कळतंय? सो फ्लॅटमध्ये जी काही तुम्ही गुंतवणूक करताय ती क्लिअर अंगलट येणारी गोष्ट आहे, सोप्या कोल्हापुरी मराठी भाषेत. पण साधा विचार करा, तीच जर गुंतवणूक मी करतोय SIP मध्ये, ओके, आला आत्ता प्रोडक्ट विकायला, नाही विकणार, कळलं का? विकायला आलेलो, दाखवायला आलो. SIP मध्ये जर मी 65,000 टाकत असेल, मी हप्ता तर भरतोय, कशासाठी भरतो? मला रेंट येईल म्हणून, हे तर मान्य. मी ज्यावेळी 65,000 टाकणार त्यावेळी मला एक रेंट येणार, किती येणार? 10,000 रुपये. त्याच्या मागे लागून सारखं 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 सांगून सांगून मग ते 10,000 अकाउंटला येणार. आणि त्या आलेल्या अमाऊंटचं काय? मोदी साहेब उगाच बसलेत तिथं, काय आहे ते? टॅक्स. त्यावर टॅक्स भरणार की नाही? नाही म्हणू नका, ईडी घरी येणार. त्यामुळं 10,000 सुद्धा वाचवायची आता सोय नाही. टॅक्स वगैरे व्यवस्थित भरत जा, कितीही इन्कम कमी असू दे, काही असू दे, फायलिंग व्यवस्थित पाहिजे. जर मी 65,000ची SIP करतोय, ॲव्हरेज निफ्टीची ग्रोथ जर बघितली तर 15% होते. ॲव्हरेज निफ्टी 15% वाढतोय. बाकी स्कीम सोडून द्या, कुठे 20% देईल, 25% देईल, उगाच खूप मोठी स्वप्न बघण्यात तर काय अर्थ नाही आहे. ॲव्हरेज 15% रिटर्न तर कुठंच गेले नाहीत म्युच्युअल फंडमधनं. जर ते मिळत नसतील तर समजून जा गुंतवणूक सगळ्या चुकल्यात तुमच्या. सो ॲव्हरेज जर मला 15% रिटर्न मिळत आहेत, याच्यासारखाच 20 वर्षाचा टेन्युअर मी ठेवतोय, तर माझे अमाऊंट किती बनते दिसतंय तुम्हाला? सांगू शकताय? 9,85,00,000 रुपये. 9,85,00,000 रुपये एवढी मोठी अमाऊंट माझी बनते. सो जर मी 9,85,00,000 रुपये यातनं मिळवू शकतो तर डोक्याला हेडेक का घ्या एवढं जास्त? त्या मी फ्लॅटमध्ये टाकतो, इथंच टाकतो, तिथंच, कशाला पाहिजे एवढं? बरं, एवढं करून बाय करताना 100 मगजमारी, सेल करताना 1000 लोकांबरोबर बसा, त्यांच्याशी निगोशिएट करा. तो म्हणतो 80 लाख, मी म्हणतोय 90 लाख, तो येतो 82 ला, मी येतो 88 ला, एजंट काहीतरी मध्ये तिसरंच सांगत असतो. तो म्हणतो माझे 2 लाख तयार ठेवा, घेताना दिले 2 लाख, विकताना आणि 2 लाख दिले. हां, आमचे वकील साहेब आहेत, ते मला कायम म्हणतात एजंटला किती दिला? मी म्हणतो 1.5 लाख रुपये. माझी फी किती? 20,000 रुपये. तो शिकलाय 10वी, मी झालोय LLB. त्यानं काय केलं? याला विकायचंय, याला घ्यायचंय, दोघांना फक्त पुढे उभा केलं. 2 लाख रुपये घेऊन बाजूला झाला तो बिल. आणि LLB वाला आपला वकील काय करणार? पेपर नोटीस काढणार, कागद बघणार, त्याचा सर्च रिपोर्ट काढणार, तुमचा व्यवहार करून देणार आणि त्यावर तो घेणार 10,000 ते 20,000 रुपये. कळतंय? सो स्मार्टली जो व्यक्ती पैसा कमवतो त्याच्याकडे पैसा जातो. ओके, सो इथं जर तुम्ही बघितलं 9,85,00,000 रुपये, 10 कोटी रुपये त्याची व्हॅल्यू बनते. फ्लॅटची व्हॅल्यू 10 कोटी बनणार आहे. बरं, मी म्हणतो तुम्ही FD केली, याच्या निम्मा तरी कॉर्पस बनतो, 3-4 कोटी रुपये बनेल. बनेल की नाही? सो 3-4 कोटी FD करून जर बनत असेल तर मी फ्लॅट का घ्यायचा? जर मला 70 लाखातले 10 लाख रुपये इमर्जन्सीला पाहिजेत, फ्लॅट देणार आहे? एखादी रूम विकतो, 5 रूम आहेत, एक विकूया, असं काही शक्य आहे? FDतला थोडा पोर्शन काढू शकतो, म्युच्युअल फंडमधला थोडा पोर्शन काढू शकतो, काढू शकतो. म्हणजे काय की विजन क्लिअर पाहिजे. कोणी जर म्हटलं मला फ्लॅट द्यायचा आहे, बाजूला बघू, मला वेळ घालवायचाच नाही तुझ्याबरोबर बोलण्यात, मला इंटरेस्ट नाही आहे. का? तर माझे गोल क्लिअर आहे. पहिला पार्ट जो आपण बघितला होता की आपले मिशन, विजन, जे काय आपल्याला करायचं आहे ते क्लिअर पाहिजे. ते क्लिअर असेल तर प्रश्नच येत नाही. माझ्याकडे कुठलाही एजंट, आता मला ऑलमोस्ट 50% एजंट कोल्हापुरातले ओळखीचे आहेत, भागातले येत असतात, हे द्यायचं आहे, ते द्यायचं आहे, आमचं काहीतरी चालू असतं सारखं. पण कोणी मला म्हणत नाही फ्लॅट द्यायचा आहे. का? तर सगळ्यांना मी एकदाच सांगितलंय द्यायचं आहे. आणि जरी कोणी चुकून नवीन असला, म्हटलं 50 लाखाला द्यायचं आहे, मी म्हणतो 20 लाखाला होईल. अहो काय मागताय, कशाला घेऊन आलाय, नको आहे मला. किती वेळा सांगितलं, त्यातून रिटर्न जनरेट होत नाही आणि मला यामध्ये इंटरेस्ट नाही. सो फ्लॅटचा जो माइंडसेट आहे तुमच्या डोक्यातला, तो पहिला तुम्हाला बाजूला काढून टाकावा लागेल. म्हणजेच काय, रिअल इस्टेट, प्रॉपर्टी खराब बिलकुल नाही. जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, जर तुम्ही रॉ लँड घेत असाल, शेती घेतोय मी, पण मला माहिती आहे त्या जागेची व्हॅल्यू वाढणार आहे. एक 10 ते 15 वर्षापूर्वी जर तुम्ही विचार केला असता,
एअरपोर्ट एरियामध्ये शेती होती, प्युअर शेती, प्युअर माळरान. काही लाखात तुम्हाला काही एकर जागा मिळत होती कोल्हापुरात, हे तर मान्य आहे. एअरपोर्ट एरियामध्ये आता काही लाखात गुंठ मिळायचं अवघड झालंय, बरोबर ना. म्हणजे ज्या गोष्टीची खरंच व्हॅल्यू ॲप्रिशिएट होते तिथं मला फोकस करायला पाहिजे. अननेसेसरी कुठल्याही खराब प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट दाखवून उपयोग नाही. मी रॉ लँडमध्ये परचेस करू शकतो. एनए लँडमध्ये जर मला फ्युचर दिसत असेल, एक 4-5 गुंठ मी घेतली, 2-4 वर्ष होल्ड केली, लांब कशाला जाताय तुम्ही? आता आर के नगरला वगैरे 2 वर्षापूर्वीचा विचार करा, जिथं 10,000 रेट चालू होता आता 30,000 म्हणायला लागले. होता की नाही? बरोबर आहे का चुकीचं आहे? एअरपोर्ट एरियामध्ये आता जाऊन रेट चेक करा. सो जिथं डिमांड आहे ना तिथं डेफिनेटली तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. कमर्शियल प्रॉपर्टीचा विचार तुम्ही करू शकता, पण राजारामपुरीमध्ये येऊन कमर्शियल प्रॉपर्टीच्या नादाला लागायचं नाही. जर समजा मला वाटतं आर के नगरमध्ये कमर्शियल काहीतरी चांगलं होऊ शकतं, बिकॉज तिकडे डेव्हलपमेंट दिसते, इकडे डेव्हलपमेंट दिसते. कोल्हापूरमधून आता लोक बाहेर चाललेत, तिथं डेव्हलपमेंट दिसते. जर खरंच तिथं डेव्हलपमेंट असेल तर तिथं तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टीचा विचार करू शकता. अन्यथा चुकीच्या प्रोडक्टमध्ये उतरू नका. नाही उतरलात कमर्शियलमध्ये तरी चालेल. शेवटी जरी तुम्ही या जागा घेऊन ठेवलेल्या आहेत, जॉईंट व्हेंचर करा, आमच्यासारख्याला बोलवा, सांगा इथं अपार्टमेंट उभा कर, मला एवढं दे, ही जागा तुझी, कामाला लाग. मी काय केलं, फक्त जागा घेऊन ठेवली होती. इंजिनियरला बोलवलं, ही जागा घे, जॉईंट व्हेंचरमध्ये काम करायचं आहे, 1 कोटी रुपये ॲडव्हान्स टाक, कामाला लाग. त्याचा तो अपार्टमेंट उभा करतो. तुम्हाला जेवढं त्याने सांगितलं 10 फ्लॅट 15 फ्लॅट 20 फ्लॅट ते तुम्हाला तुमच्या नावावर करतो, बाकीचं त्याचा तो विकून टाकतो. असं जॉईंट व्हेंचर वगैरे तुम्ही करू शकता. म्हणजे काय, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक सगळीच खराब असं बिलकुल नसते. जे मी सांगितलं विजन क्लिअर पाहिजे की खरंच ग्रोथ आहे का. कोणीतरी सोम्या येऊन सांगतो अरे इथं भरपूर काहीतरी होणार आहे, तू घेऊन टाक, म्हणून बिलकुल इन्व्हेस्ट तशा ठिकाणी करायला जाऊ नका. क्लिअर आहे सगळ्यांना? इंटरेस्टिंग वाटतंय?